नमस्कार मित्रांनो, मी मयूर जाधव पुन्हा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर पेडगावला जाण्याची सर्वांची इच्छा असते, तर फायनली आमचाही प्लॅन झालाय पेडगाव हिंद केसरीला। तर किरण आता माझ्यासोबत आहे, मी एक आहे आणि राहुल आणि दिनेश, आम्ही असं चौघजण आपला पेडगावला निघालोय। तर आमचा ॲक्च्युली उद्याचा प्लॅन आहे तिथे पोहोचायचा। तर आज आम्ही सातारामध्ये जाऊन आम्ही आज स्टे करणार आहे। तर आता राहुल आणि दिनेश येतोय, किरण तर आलायच आहे। तर आता मी निघतोय घरातून, पहिला जाऊन आपले टायर आल्टीपल्टी करतो, कारण की भरपूर दिवस झाले टायर आल्टीपल्टी केले नाही। तर त्याच्यात आता मी निघतोय। मम्मी आले वाटते वट पौर्णिमा करून। ए जाऊ का किरण चालू आहे आठशे औषध गाडी। तर आता मी घरातून निघालोय, गॅरेजला जाऊन आपले टायर अल्टीपल्टी करून व्हील अलाइनमेंट करतो, कारण की लांबचा प्रवास आहे। तरी नाही बोलत किती किलोमीटर असेल रे? 250 जास्त 250च्या आसपास, 300 आसपास आहे। 250 होईल तेवढा। हा 300 किलोमीटर पकडा तुम्ही। तर एवढा प्रवास आहे आणि रिस्क नको आपल्याला, त्याच्यामध्ये टायर जरा अल्टीपल्टी करून व्हील अलाइनमेंट करून हवा वगैरे चेक करतो आणि मग निघतो। तोपर्यंत राहुल आणि दिनेश येतीलच। आता याला किती वेळ लागणार आहे का माहीत नाही, तरी पण आता इथं मी थांबला अजून। किरण शेट वैतागला आहे, कारण की किरण शेटला मी 10चा टायमिंग दिला होता, पण वाजले 2:06 झाले। आता का आणि फायनली राहुल शेट आलेले आहेत आणि दिनेश शेट पण आलेले आहेत। खूप त्यांचा असा टायमिंग होता ना, बघा कितीला आलेत बघा। राहुल शेट पनीरवाले बनवाडा। अरे कधीतरी टायमिंग, कितीचा टायमिंग तू दिला ना मला? 1चा। किती वाजलं? दादा माझा काय प्रॉब्लेम आहे, मी टाइमवरती आहे, मी लेट नाही। अलाइनमेंट करतो, पुढचं मागं घेतो टायर जरा। सकाळपासून कामं नाही का तुम्हाला? काम आहेत, आम्ही घरी काम आहेत का? मला एवढं काम मग कर कावल्या पनीरवाले बनवाट। एक पंचर होता गाडीला, प्लस अलाइनमेंट केली, विन बॅलेन्समेंट आणि बॅलेन्सिंग आणि एवढं काय केलं, अलाइनमेंट वगैरे सगळं केलं। टेन्शन ना, आता गाडी स्टेबल चालते आणि आता आम्ही निघालोय। पहिले राहुल आणि दिनू मागे आहेत। गाडी पहिले आम्ही ताईशी इथे राहतो, कारण की रिस्क नको उद्या, कारण का आम्ही उद्या संध्याकाळी येणार आहे, रात्र पण होईल, त्याच्यामुळं रिस्क नको। तर आता आम्ही चालू भिसेगावमध्ये, ताईची ते बाईक ठेवतो यांची आणि मग तिथून निघू आम्ही डायरेक्टली। आज गर्दी नाही रे? नाही, पाऊस पण नाही, पाऊस नाही तर बरं आहे। जाऊ दे। अरे पिला आहे बघ गावात। हा हा रोड झाला तर बरा आला स्टेशनचा, नाही तर वाट लागली असते माहितीये का कसं स्टेशनचं। चावी टाक, टाक चावी। बस चावी कशी घेते बघा ताई। चावी घाला एवढा पावरा टाकला तिने। चल जाऊ का? चला गणपती बाप्पा शंकर महाराज की मोरशेट मोरशेट। चला येतो का? पेडगाव हा कधी? चला जाऊ का मग? आता खरा प्रवास चालू झालाय आमचा, नाही बोललं तरी 270 किलोमीटर असेल ना रे। 270 किलोमीटरचा हा आमचा प्रवास आहे। ऍक्च्युली आमचा प्लॅनिंग उद्याचाच आहे। उद्या सकाळी आम्ही मैदानामध्ये जाणार आहेत, पण आज आम्ही आदल्या दिवशी म्हणजे आज आम्ही जाऊन तिथे आज सातारामध्ये वस्तीला राहणार आहेत आणि सकाळी लवकरच मैदानात पोहोचणार आहे। त्याच्यासाठी आम्ही आज निघालो इकडून। आपला थोडा फिरणं पण होईल आमचं। का हे आजारचा टाकलाय चालेल ना? काय आपला फास्टॅग
एवढा काय हा? करत नाही, 500चा जिगर झाला. काय बोलतो 500चा काय संबंध? आपण जाणार जुन्या हायवेने. पाऊस नाही तर बरा आहे. पेट्रोल टाक. पेट्रोल कालच टाकलं 500चा, तरी पण लागलं टाकू. पावसाळ्याचं वातावरण बघा कर्जतचा, पूर्ण असं हिरवगार डोंगर वगैरे, आणि हा वातावरण बघा, पूर्ण वातावरण भारी वाटतं. असं झाडी झुडपं डोंगर आणि वॉटरफॉल हेच आता पावसाळ्यामध्ये चालू दिसतात. हा रस्ता कधी व्हायचा काय माहिती वरण्याचा. पाऊस पडून गेला का राहुल? इकडे पाऊस पडला. बघा वातावरण कसं झालेलं आहे. कर्जत म्हणजे पावसाळ्यातच बघणार का? रम्य असं वातावरण, हिरवगार. हिरवगार काय 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 नाही, परत काय परत नाही. तर हा आहे पलझरीचा डॅम, आणि आपला स्वामींचा मठ पुढेच आहे. मला दाखवतो मी. आपण चाललोय कर्जत खोपोली या मार्गी. ते इकडून आपण ओल्ड हायवेने टाकणार आहेत गाडी, कारण की आपण एक्सप्रेसने जाणार नाहीत, कारण की पुण्यामध्ये पण आपल्याला तळेगावला आपल्याला कामं आहेत. ती कामं आटपून आपल्याला निघायचं आहे. तर हा पहा, हा आहे पलझरीचा डॅम. आणि बघा क्रिकेट खेळतात बघा पोरं पावसाळ्यात. यांना भारी माल बिल आहेत रे. तुम्हाला पण, आमच्याच नशिबाला माल नाहीत. एक माल नाही. दिनेश शेट लोभी मस्त वल्गनीचे मासे खाऊन आलेले आहेत, शिवडे. राहुल शेट काय आवडत नाही त्याला. पनीर पनीर आवडतं का? मठ गेला बघा. हा इथे आहे पलझरीचा आपला स्वामींचा मठ, पलझरी मठ. आणि हा आहे पलझरी गाव. कुठला आर्यस का? आर्यस पाहिजे का तुला? ए याला आर्यस पाहिजे. आर्यस पाहिजे राहुल्याला. स्वतः ब्रँड आर्यस राहुल शेळके. पनीर सप्लाय राहुल शेळके. कोणाला पनीर वगैरे हवा असेल तर आमचे राहुल शेळके हे पनीर डीलर आहेत. तर त्यांना संपर्क साधा. लवकरच तुमच्या सेवेमध्ये नवीन बस बघा, देण्याचा नंबर पाठवून त्याला पाठ. अरे पाऊस पाकाईल र, पाऊस पाकाईल. गाणी लावायची होती. वल्गन लागली नदी कोण आहे? कोण आहे? राहुल्या? अगं बाई, दाखव दाखव. पाहू शकता. दाखवायला फोटो काढला त्यांनी डायरेक्ट स्पेशल बिशल करून शर्ती जायचे तर काय पोरीच बघायचे त्याला. काय संबंध? काय दाखव फोटो दाखव संबंध? दाखव फोटो दाखव. कोटा बोलतोय कशाला नको. काय नाही येणार हे टाकेल मी. कावल्या टाकू शकतोस मित्र. हा टाकणार मी बाबा. नाही येणार असं ते हसतो. हाच तर राहुल शेठ. बघू दाखव इकडे जरा दाखवा. अरे तुमच्या आईची तंगडी तुमच्या घातल्याशिवाय आता काय दाखव दाखव दाखव. बघू दिन्या इकडे दे. 2 मिनिटं दाखवतो. बघ इकडे दे इकडे. बघा पुढे बघ. पुढे बघ. बघा शर्तीला जायचं शेड बघा. पण तुला बघ ना, दिसत नाही का छावा दिसते बघ ना. छावाच येतो. एकदम नक्कीच नक्कीच. गॉगल पण काढत नाही तो. चला गॉगल मला दिला ना भावानी. बधाई स्वीट. तुला दिला मापशान आला तुला. गालगप तिथे गेलो होतो. नाही गॉगल ह्याच्यामध्ये होता, गाडीमध्ये होता. मला दिला ना तू. 2 व्हीलर मध्ये होता. अरे चल पन्नास बिनस नको. चल आता डायरेक्ट जाऊ पुढं. तुझी बायको अजून आली नाही ना? नाही तर बोलला उपास धरायला कोण नाही. आपला तुमचा तुम्हीच धरा उपास आता. किरण शेठ, किरण शेठला बघायला लागेल ना कोणतरी. चाललं हुशार ते लग्न नाही. पहिला जमवलं लागेल त्यांचा. किरण शेठ बघायचं का तिकडच?
चला तिकडे जाऊ. बघू आज शोधूनच येऊ किरण शेटला शोधून येऊ. चला कॉल केलता काय बोलला? नाही जमत बोलतो उरणला जातोय. आला तर ठीक, नाही आला तरी ठीक, काय विषय नाही. काय विषय नाही. उरणला गेलाय तो. काय बोलता जा बोललो काय नाही दादा आम्हाला गाणी येत नाही. तू नाटक करू नको, गप बोल, शानपण करू नको. बोल पटकन पटकन बोल. धमकी देतोय का धमकी नाही, तुला प्रेमामध्ये बोलतोय, बोल पटकन बोल गाणं. संबंध हे बोल पटकन ना, एखादा रावल्या गाणं. नाही हो दादा. आता तर बोलत होतो. अरे याला सांग टापल्या देतोय ना त्याला भांडणं करू नका रे यार तुम्ही. पागे येणार का भांडणं करता तुम्ही पण? सारखं तुम्ही असं करता का तुम्ही? नमस्कार आपलं MG आणि इकडनं आले परत शेड्यूल जायचे यार, असं काय करता तुम्ही यार? याला अर्थ नाही. भांडण करून जमणार नाही आपण पुढच्या महिन्यात शेडी प्लॅन चालता. पुढच्या महिन्यात ना परवा माझ्याकडे नको बघतो. मी तुझं बघ, तू तिकडे जाऊ कोपल मध्ये परवा राहुल आला ना तेवढं हरलो. राहुल जर परवा आला तरी काय मग कसं आला? टाईट गाडी बनली काय बोलतो? पुण्यामध्ये आम्ही एंट्री केलेली आता. हे आपलं हे महाराजांच्या स्मारकाचे येते. हे पहा, सुंदर असं महाराजांचं स्मारक आपल्या खोपोली फाट्यावर. हे पेट्रोल टाकायचे का इथे? हा एक कधी फुटाचा काय माहिती, पक्की गर्दी होते रे इथं. साताऱ्याला घाटायला लागणार आहे थोडा फक्त बस. काय साताऱ्याच्या घाटाला लावू थोडा बस, नाही लावला तरी होतंय. पाहू शकता, हा आहे खंडाला घाट. त्या घाटामध्ये बघा किती गर्दी आहे. खूप असे टुरिस्ट लोक इथे येतच राहतात. फोटो वगैरे शूट इथे चालू असतो. हे पहा कोण कोण वाजवतात. बापरे, असती जरा असती. हो असती जरा. सुसट चाललाय तो पण. बघा खोपोली, बघा ही खोपोली सिटी. इथून पूर्ण अशी खोपोली सिटी दिसते. आणि इथं आहे हा बाजूला खाली हायवे, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे. हा बघा, हा एक पॉइंट. हा कुठला पॉइंट रे रावल्या? लोणावळ्याचाच पॉइंट ना? येस. हिवाळ्यामध्ये तर पुढचं काही दिसतच नाही, एवढा इथे फॉग असतो. अरे स्कॅमलर वाला बघ गेला असता आता. ती स्क्रॅमलर इनफिल्ड, रॉयल इनफिल्डची 411. पाहू शकता पुढे कसा फॉग पडलेला आहे. अजून आपल्याला जेव्हा आपण एक्सप्रेसने टाकू, आता सध्या आपण चाकणला जाणार आहेत आणि तिकडनं नंतर मग एक्सप्रेसने टाकूया आपण, तेव्हा आपल्याला समजेल. डायरेक्ट तोंडाला हेच लावलंय. बोला दिने, झोपला का रे किरण? आहे जिवंत आहे मी. मला बोल, फोनवर बोलतोय काय? फोन ठेवलाय बंद. किरण शेट काय टेन्शन मध्ये मी. पुढच्या वर्षी तरी कोणतरी पूजा करणार असू दे, उपवास धरणार असू दे. मग आता काय करणार? काय राहुल शेट? नक्कीच दिनेश लोभी यांची इच्छा देवाने पूर्ण करावी. लवकरात लवकर वडाला त्याने नाही म्हणजे धागा मारायला जावं माहिती झालं. किरण नाही उपवास झाला ना तुला, ते वडाला मारा लागतील धागा. 7 फेऱ्या वडाला जे काय असेल द्या, पिंपलाला त्याला मारा, त्याला मारा. नंतर बोल नको, दादा बोलला नाही, विषय संपला. म्हशीला उडवशील बघा. पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात असलेला असा हा गाव. आम्ही आता चाललोय भीमाशंकर रोडला. तिथे एकाला भेटायचे, त्या टाइम चाललोय. आणि हा त्यांचा डॅम बघायला गावाला. डोंगर काय झाडी भाग असली इथं.
बोल गाणी बोल दिने गाणी बोल किरण शेठ बोला गाणी बोला. एक नंबर बादशाच ऑर्डर पावसाला मध्ये इकडं हवा बिवडी सुटले ना जाम भारी. सोसाट्याचा वारा असा सुटलेला आहे आणि निसर्गरम्य वातावरण. आम्ही 4 जण काय करत आहोत. दिनेश शेठ नमस्कार नमस्कार. जय हरी जय हरी. त्याचा मोबाईल त्यांनी कनेक्ट केलाय ना. अरे बापरे काय ते पवन चक्के द्या मोठ्या पॅन आहेत. याचा लावाला आपल्याकडे टारा टाटा टारा टाटा देवाची थांबा का देवा. तर आता आम्ही निघालोय भीमाशंकर रोडवरून. तिथे आपलं एक छोटंसं काम होतं ते आपलं काम झालं आता आणि आता आम्ही चाललोय पुण्याला. ह्या रोडवरून एक पुण्याला शॉर्टकट आहे तर त्या शॉर्टकटनीच आम्ही चाललोय. हे काय शिरोली खेड लादवड तर इकडून चाललो आता आम्ही पुण्याला. आता वाजल्यात 6:30 म्हणजे साताऱ्यात पोहोचायला आम्हाला नाही बोललं तरी 11 तरी वाजणारच आहेत 100%. वातावरण संध्याकाळचा पहा इथला किती भारी दिसतोय. संदीप आहे का आपल्याकडं. बापरे हॅलो हॅलो बघा पूर्ण ॲग्रिकल्चर झोन हा इथे आहे आणि डोंगर वगैरे पण बघा. आता गावांच्या बाजूला असे डोंगर आहेत. तर आता वाजल्यात 7:15 तरी पण अजून आम्ही चाकणमध्येच आहे कारण की एक काम होतं ते काम त्याला खूप वेळ लागला. आणि आता आम्ही जस्ट चहा घेतला आणि आता किरण शेठ ड्रायव्हिंग करतायत. तर किरण शेठने टाकले आता चाकण किती किलोमीटर आहे इथून. तो मागे गेला 9 किलोमीटर चाकण. मग इकडनं कुठनं चाललो आपण. आपण आता तिकडून लेफ्ट मारून आपण आर्मीचे काय आहे कॅम्प आहे ना तो. हा. तिथून ते रस्ते. अच्छा म्हणजे आम्हाला आता निघायचे देऊर रोडला तिथून परत नॉनस्टॉप आपला हायवे पुन्हा सातारा मध्ये कुठेतरी थांबूया जेवायला 8:30 वाजता. अजून 1-1.5 तास किरणला केसूची जेवढी गाडी घ्यायची तेवढी. सुटला रे AC बंद केले ना. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय पुण्यातून. तर आता तेच दिनू शेट्टी मॅप लावलाय. खूप थकलो आहे कारण की खूप जास्त हा प्रवास झालेला आहे आमचा. अजून तरी भरपूर बाकी. दिनू शेट 116 काय बोलतो. 116 सातारा आहे तिथून परत पेडगाव जास्त आहे. किती आहे माहिती नाही. बापरे मेन हायवे लागला का अजून नाही. बापरे शंकर शेठ रोड अजून पुण्यामध्येच आहेत आणि पुण्यामधून आता बाहेर पडायला अजून वेळ आहे आम्हाला. पण जेवण आमचं झालेलं आहे आणि झोपायची सोय पण तिकडे आमची ऑलरेडी झालेली आहे. होऊ शकता पुण्यातली एक पाटी मला दाखवतो. अरे कुठे दागिने सोडून विकायचे क्या बात आहे. आम्हालाच विकायला लागला आता. पुणे तिथे काय होणे कराय जाऊ दे चला. आवाज ऑर्डर जरासा बस बस जास्त नको. फायनली आता आम्ही पुण्यातून बाहेर पडलोय आणि पावसाची सुरुवात पुण्यामध्ये आता झालेली आहे. आता बघा आम्ही हायवेला आहेत आपल्या सातारा हायवेला. किरण शेठ बघा कसं डोलतोय. लग्न करायचं का बस. खाली रे हायवे एकदम. मॉर्निंग आता वाजलेत सकाळच्या 7:30 आणि आम्ही रात्री आम्हाला यायला इथे उशीर झाला. आम्ही आता आहेत साताऱ्यामध्ये आणि शुभम हॉटेलला आपल्या राजूदादाने आपली सोय केली होती. तर हा रूम आहे. रूम जिथे आम्ही रात्र काढली. राहुल शेठ बघा झोपला. बोलतो पोलो ट्रिप
पोटरे दुखते बोलतो म्हणजे पोटे दाब दाब बाबा पोटरे दाब त्याच्या गाडी चालून चालून थकलाय तो राहुल शेठ. उठ जा अंगल तुझं पटकन चल जा. राहुल शेठ खूप थकलेत गाडी चालवून रात्री, कारण की नॉनस्टॉप त्याच्याकडे नंतर गाडी दिली किरण शेठ पुण्यापासून. चला पटापट चला आवरा. आता आम्ही फ्रेश होतो कारण की इथून पुसेगाव किती किलोमीटर आपला किती पेडगाव किती किलोमीटर आहे? 50-60 किलोमीटर इथून पेडगाव असेल. तर त्याच्यामुळे आता आम्ही 7:30 वाजल्यात आता उठलोय आणि आता फ्रेश व्हायला जातोय, कारण की 50 किलोमीटर नाही बोला तरी 1.5 तास तरी आम्हाला लागणार आहे. राजू दादा पण येत आहेत. ए जा पटकन गरम पाणी झालं ना. चला आता फ्रेश होतो आणि निघतो इथून. सकाळी इकडे मस्ती चालू आहे आमची नाही बाबा, राहुल शेठची मस्ती झाली. काय करतोय काय करत नाही, घरी घेतो टीव्ही. चला निघा. दिनेश शेठ संभाजी चांदी घर पे जाती आई और फिर से हमारा दिल जो है दिल जो है हमारे किरण शेट गेलाय अंघोळ धुवायला. तोपर्यंत चला 50 किलोमीटर जायचे अजून. जाऊ ना राहुल शेठ, अजून तुला टेन्शन घेतोय. राहुल शेटला तर आराम देतो गाडी चालवला बाद झालेलं चालवली. अरे पटकट आज आज घे 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 ओढ ओढ. जीवना जीव दोघांना राहिला. मारतो ही बघू. हा आम्ही आता फ्रेश झालोय आणि आता निघतोय आम्ही पेडगाव हिंद केसरी मैदानाला. पाहू शकता सगळे इथे रेडी झालेत आणि आमचे राजू दादा त्यांनी आमची झोपण्याची सोय केली होती, तर ते आता येत आहेत आणि त्यांच्यासोबतच आम्ही निघतोय. बॅग वगैरे सगळ्या भरल्यात, सगळं बघितलं, चेक केलं काय राहिलं बिलं की नाही. आणि आता आम्ही खाली चाललो आहे कारण की दादा येत आहेत. दादा आले की लगेच त्यांच्यासोबत आम्ही निघूया. निघायचं का? चला घे चल हे घे. राहिलं नाही ना, बघ चेक कर एकदा. बॅग घे तुझी. आता ज्याने गो बांधला काय पेटा? मीच राहिलो, मला उचलून घ्या. चल मी ठेवला तसंच, ब्रश नाही घेतला. एवढा मोठा आहे का? 4 जण यायतच झोपले असते आपण. हा एवढा मोठा गरजच नव्हती. दिना गप्पल पाहतो चुकला. मॅट्रेस होतीच ना त्याला. काय नाही. चला एकदा चेक कर, क्रॉस चेक कर एकदा. वॉलेट घेतला, अजून काय मोबाईल वॉच नाही ना? ओके बघा. परत यायला टाइम नाही इथं, आधीच सांगतोय. एकदाच काय रे. हा चला राहुल शेठ इकडे काय काय होणार ना. निघलो आता हॉटेलमधून, चेकआउट करतोय. चलो गणपती बाप्पा चलो. मोरिया 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 मोरिया. मग जातो तर ड्रायव्हर आहे मी. अरे कच्ची घालून तुला जागे. गाडी ड्रायव्हर ऐक जरा. गाडी बैलगाडा गाडी ड्रायव्हर आहे. असं बघ, असं नको करू. कारण लोक याच्यावर बघणार आहेत का हा ड्रायव्हर. तर आता आम्ही निघालोय आपल्या साताऱ्यावरून, आपल्या हॉटेलवरून, शुभमवरून. तर आता राजूदादा पण आले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, ते पण येत आहेत ऍक्च्युली. त्यांनी सांगितलं कुठून कसं जायचं. तर आता आम्ही निघालो. ड्रायव्हिंग मी करतोय कारण का राहुल शेठ जास्तच थकलाय, कारण की खूप त्यांनी कालपासून ड्रायव्हिंग केलेले, किरणने पण केलेले. त्याच्यामुळे जरा कट मधून आतमध्ये पूर्ण आहे ना. तर अशा प्रकारे आम्ही आता निघालोय. कुठला आपलं लोकेशन कुठलं टाकलंय? वडूज. उडूजचं लोकेशन आम्ही टाकलेलं आहे. इथून जर होईल लेफ्ट आहे आपल्या ना सर. जाऊ दे असं लेफ्ट आहे परत. पण घे त्याच्यावर घे तसं. इथून 56 किलोमीटर आम्हाला तो वडूज आहे, तो दाखवतोय. वडूज राहुल मोबाईल किती तोच असेल वडूज ना रे. हा साईडलाच आहे. हा म्हणजेच
अशा प्रकारे आपण निघालो. आता पुढे जाऊन फक्त नाश्त्याचा मला बघायचे काहीतरी. नाश्ता कुणीच केला नाही आणि आता बघू पुढे चांगलं हॉटेल भेटलं तर एक 10-12 किलोमीटरवर तिथे करू नाश्ता. पाऊस पण इथे कमी आहे. आता आम्ही थांबलोय या आपल्या हॉटेलमध्ये आणि इथे जरा नाश्ता करतो कारण की पुढे हॉटेल भेटेल नाही भेटेल सांगू नाही शकत. पण इथेच थांबलो नाश्त्याला. इथून नाही बोललं तरी आम्हाला 38 किलोमीटर मैदान आहे, त्याच्यामुळे इथून नाश्ता करून निघतो. पुढे अपेक्षा नाही की आपल्याला चांगलं हॉटेल भेटेल म्हणून आणि नाश्ता करून इथून निघतो. मग आता नाश्ता झाला आमचा आणि आता इथून फक्त 38 किलोमीटरवर आपला मैदान आहे पेडगाव हिंद केसरीचा. यांचा बघा फोटोशूट चालू आहे. आता नाही बोललं तरी 25-30 गट झाले असतील आणि राहुलचा बैल आणि मित्राचा पिस्टन हे दोघे आज पळणार आहेत आदात आणि बैलला. त्यांचा 66वा असा गट आहे, त्याच्यामुळे आता आम्हाला काही टेन्शन नाही. तोच गट बघण्यात आम्ही चाललो. चला पटकन चला यार, टाइमपास लय करतो. आम्ही नाराज झालो 21 गटामध्ये. गाड्या बघा किती आल्यात. आपल्या इकडचे पण खूप आहेत रायगड मध्ये. 38-28 फॉर्च्युनर बघा गर्दी बघा किती आहे. कुठं लोकांनी गाड्या लावल्या. आपण पण इथेच पार्क करू गाडी आणि इथून शाळगाव काळगाव चला इथून आतमध्ये इथेच टाकू शकतो. लय मागा गाडी सरळ जाऊ दे तिकडे. जास्त नको सरळ भावा, इथेच कुठे चल बाबा लय लांब येत आपण. तिकडे गाड्या याच्यात काय जाऊ दे सरळ. इथं मध्ये कुठे सरळ जाऊ दे. गाड्या जवळ बघायचं आपली. अरे जवळ हो गया जवळ आपल्याला इथं वगैरे टाकू. इथं टाकू थांब नको टाकायला ताप. इथंच लावू थांब. जाऊ इथं चालत काय एवढं का तुम्ही काय खास टर्न मारून ठेव ना. फायनली पोहोचलोय आम्ही पेडगावच्या मैदानामध्ये. पाहू शकता किती अशी गर्दी आहे इथे आणि 101 बैल आपल्याला इथे बघायला भेटणार आहेत आज. पहिल्यांदा मी पण आलोय आणि बघा ती पब्लिक. आणि पाहू शकता या हिंद केसरी मैदानामध्ये कशी बैल आपल्याला बघायला भेटतील ते. हे बघा किती बैल आहेत बघा इथे. आज आदतचा मैदान आहे. आदत आणि बैल. पहिल्यांदा मी या मैदानामध्ये आलोय आणि खूप बरं वाटतंय कारण का आज रिअल मध्ये हा मैदान मी बघितला. त्या गोष्टीचा आज आनंद आहे. किरण शेठ गटपात झाला वाटतं आपण. इथे गटपात झाला त्याला गुलाल बिला शंभू गटपात झाला आपण. शंभू हरशंभ याच्या बायला का रे. तसंच आहे तर बघा पठार बघा कसं आहे आणि इथे बैल बांधलेले आहेत. आणि हा बघा आमचा आदात बैल. बैल स्वतः मालक. बैल 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 विनर बाबा साधा. बघा हे बैल बघा. पहिल्यांदा अशी टॉपची बैल मी बघतोय कारण की आपल्या रायगडमध्ये हे बिनजोडची बैलांचा असा मैदान होत असतो. पण इथे बघा 101 या घाटातले बैल इथे बघायला भेटेल आपल्याला. आणि बघा हे किती भाड्या टोटल रे. 8 का. हे बघा पब्लिक बघा. तरी पण आज कमी पब्लिक आहे का. पूर्ण भरतो तो.
आणि बघा 8 फाट्या, किती फाट्यात? 8 ना, 8 फाट्या आहेत या. आपल्याकडे 2 असतात बिंजोडच्या, इकडे 8 आहेत. हा का पुसेगाव मैदान नाही. मग कोणता आहे? काय बोलतो टेप? काय येतो येडा येतो, येडा का करतो? हा वेगळा आहे. हा पेडगावच आहे बोलतो. ना टेकडा. अरे हा पेडगावच आहे, पुसेगाव नाही. हा पेडगाव. कुठला? बरोबर आहे. आणि राहुल शेठ यांचा सैतान कुठे येतो आम्ही शोधतोय आता. तिकडे आहे का? फोन लागतोय का? पासिंग करायला लागला. पासिंग करायला नंबर टाकायला लागतील. एम 46 काय? 46. लय मोठा पठार आहे रे. कुठे बघा रावण. हे कुठे? बैल कुठे? बघा हे धावण बघा कशी. बघा सुंदर बा हऱ्याचा. सेम मॉडेल. सुंदर ना. सोन्या, हरेश ठाकरेंचा सोन्या. रोड होता चांगला. पाहू शकता इकडे किती लांब पर्यंत बैलाचे बांधलेले आहेत. आपण झालो गटपास. आता तुम्ही झाला बा. पाणी करतात. कुठे रे रावल्या? बघू शकता तुम्ही, हा आहे वाघिरीचा बादल. झालाय गटपास वाटतं. तुझा बघ सैतान कुठे गेला तो. अजून आम्ही शोधतोय राहुल शेठचा सैतान. दिसत नाही. इथं बैलच दिसतात. राहुल शेठ कुठे? कुठे? फोन कर ना. बैल मला तुटल्या मारायला लावतात. कडला येऊन देत नाही. काय बोलतो? कडला येऊन देत नाही. आधीपासून येऊन देत. पहिला सांगले ना मारा. मला नव्हता मारी. आता माझ्या तुटल्या येतो ना. रा बघा हा आहे शेळके ब्रदर्स यांचा सैतान. आणि हा आहे आपल्या पिस्टन नामदेव शेठचा. आणि स्वप्नील शेठ, सोमनाथ शेठ. हा भावाला अजून आता पुढे जा. आता पुढे जा. प्लॅनिंग अचानक. पलीकडल्या बॅरिकेडवर बसलेले कॅमेऱ्याच्या रॅकवर बसलेले वर. कॅमेऱ्याच्या शेजारी बसलेले टॉवेलची घडी करणार गाववाले. तुम्ही जाओ तिथे त्यांना इथलं काय तिकडे जाओ. 5 एक जण. विश्वजित
त्यांना खाली आहे म्हणाव. सोडा 50 सोडा. गड्या क्रमांक 50 वळलाय. 51च्या 60 जातील आता. 49चा निकाल पेंडिंग आहे. सोडा गाड्या सोडा. आपल्या इकडचं जास्त असतो रे, कमी असतो असं वाटतं मला. काय पाटील किरण आपला जास्त असतो ना अंतर. नाही, हा जास्त आहे रे. आपला जास्त असतो. काय बोलतो? नाही रे किरण मला तेवढं मला- वाटतं, पण मला- हा कमी आहे. आपला दिस ऍक्च्युली आहे ना, तू सरळ पाहिजे असेल ना हा. तेव्हा तुला कमी दिसेल. आपला जास्त असतो. सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान. सोडा 50 सोडा. 3 राऊंड मारत असेल ना, कमी असेल काहीतरी. सोडा 50 सोडा. आणि पाटील बोल ना. पेडगाव खेळाडू विटेकरांच्या सरदार पळाला आणि त्याच्याबरोबर आंबाळी सोन्या ड्रायव्हर नाही तांडव पळाला. तांडव आणि सरदारची सुंदर गाडी सेमीला पात्र. त्याबद्दल सोन्या ड्रायव्हरला खेळाडू विटा सरदार बैलाच्या मालकाकडे 500चा इनाम आहे, तो तुम्हीच घ्या. आणि संभाषण करताना 200 आपलं मनपूर्वक धन्यवाद. फोन केला का बोलू मला वाटतं लाईव्ह बघितला का बोलू फोन केला काय. या ठिकाणी प्रसिद्ध बैलगाडी मालक आमचे मार्गदर्शक विजयभाऊ गवळनेर यांचे या ठिकाणी आगमन झालं. विजय आपलं या ठिकाणी कमिटीच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. बरोबर आहे. काही दिवसातच आपल्याला या ठिकाणी पिंजोरचं मैदान दिसणार आहे. भव्य दिव्य विजयभाऊ गवळे यांच्या वाढदिवसानिमित्त. गाड्या सुटल्या. गाड्या क्रमांक 50 पळतोय. अर्धा टप्पा पूर्णत्वाला गेला गटाचा. 50 पळतो. या मैदानातला 50 मध्ये लढत चालू आहे. सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत आहे. बघा कशी लढत आहे. अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणा निर्विवाद वर्चस्व. मागच्या गाडीवरती लक्ष द्या. नाव त्याचं राजा. चला बजर वाजवा. 51-60 वाले. चला 51 ते 60 वाले. गाड्या सुटल्या. लढत चालू झाली. 51 सुटला. 51 मध्ये लढत चालू. सुंदर गाड्या धावत आहेत. सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. गड्या क्रमांक या मैदानातला 51 पळतोय आणि 51 मध्ये लढत चालू आहे. बैला बरोबर ड्रायव्हर, ड्रायव्हर बरोबर बैला. सुंदर गाडी पळते. महबूबची दिलीप ड्रायव्हर शिरस स्वस्तिकर. बैलाची सापटी सुटली तरी सुद्धा बैलानं गाडी सेमीला पात्र केली. असा वेळापूरकरांचा चिमण्या पळाला. घरचा सहज पळाला. अध्यक्ष ग्रुप वेळापूर रामजा वेळापूर. हो येऊ द्या पटकन बाहेर येऊ द्या. चला मधली गाडी बाहेर येऊ द्या. या ठिकाणी अध्यक्ष ग्रुप वेळापूर यांच्यावर या ठिकाणी सुंदर गाडी आणली. बबलू ड्रायव्हरला राजू ड्रायव्हर साठी 500 बक्षाला मालकाकडूनच घ्या. हा थांबा 2 53 मध्ये. या ठिकाणी प्रसिद्ध बैलगाडी मालक गमा वाघमोडे माळशिरसकर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. या सुपणेकर पुढे. ऑब्जेक्शन कोणी घेतले? हा फोन असेल की तुमच्याकडे? त्यांच्याकडे वाजरकर कोण घेऊन येते. मगाशी गाड्या सोडायला गेलेले त्यांनी विचारलं होतं, पण काय आता तो कोण दाखवायला ना, नाहीतर ते नाव बदललं जाणार आहे. कारण भागातलीच माणसं सांगतात म्हटल्यावर नक्कीच दूध दुसा झाला असणार आहे. पण ते वासरू घेऊन येतो म्हटले तिकडं. मामारावर गाड्या आली म्हणजे आताच पळवली पाहिजे. बैल पळून काय करायचे? पावती विकणारे दोघांना पावत्या विकलेत आणि घेणाऱ्यांनी दोघांनी घेतलेत.
गाड्या सुटल्या 71 सुटला या मैदानाचा. एक गेला पब्लिक मध्ये. राहिलेल्या गाड्या पळतायत. लढत चालू आहे गाडी क्रमांक 71 मध्ये. गाड्या पळतायत. गाड्यामध्ये लक्ष द्या. सुंदर गाड्या पळतायत. पलीकडे बघा मंगळा पळतोय बारका. कसा आहे कसं आहे. या बाहेरने या. डावीला पाहिला आयुष तोंडरे, अमित पाटील सुपणे आणि पृथ्वीराज गणेश टिंबळे शिवरेकरांच्या टिटवी पाळ यांनी त्याच्याबरोबर अनिल प्रथमेश, हर्षलदादा पायगुडे यांचा पिस्टन पाहिला. गाड्यावर लक्ष द्या. लक्ष द्या. 73 पळतोय. अतिशय सुंदर. मागे बघा. मागे बघा. सोळा शेवटचा सेमी आम्ही बघतोय आणि शेवटचा सेमी झाल्यावर आम्ही इथून निघतो. आता पाऊस पण खूप असं उठला. इथं पाऊस सांगू नाही शकत कधी पडेल काय नाही. पण 11वा गट हा आता लागलाय. शेवटचा गट बघून 2 वाजता आले. सेमी फायनल हा फायनलला गेलाय. पाऊस यायच्या आधी आपण निघूया. एक फायनल सेमी फायनल बघू आणि निघू. हा कारण की परत पाऊस आला तर प्रॉब्लेम होईल. फायनलला रात्र येईल. चालतंय. हिंद केसरी पुसेगाव हिंद केसरीचा आम्ही फायनलला बघितली. आम्ही फक्त सेमी फायनलपर्यंत थांबलो. ते सर्व गड बघितले आणि सेमी फायनल नंतर आता आम्ही इथून निघतोय. ते फायनल बघायला पाऊस बघा किती भरलाय पाऊस. आणि वादळ पण आलाय. हे बघा वारा वादळ पण सुरू झालं इकडे. म्हणून आम्ही सगळे निघालो आता. हे बघा कारण की एकदा पाऊस चालू झाला तर सांगू नाही शकत किती पडेल काय पडेल इकडे. कारण इकडे पाऊसच पडला नव्हता. तर आला तर जोरात येईल. त्याच्यामुळे आता इथून आम्ही निघतोय. चला भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू आपण लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.